हा एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे। हा महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकमेकांच्या व्यवसाय वाढीसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि त्याच्यामध्ये असंच आहे की कुठे ना नफा ना तोटा या तत्वावर काम चालतं आणि एकमेकांना व्यवसाय देणे आपापल्या कॉन्ट्रॅक्ट्समधनं अशा पद्धतीनं सॅटर्डे क्लबचं काम चालतं। याचं उद्दिष्ट असंच आहे की एकमेकांना महाराष्ट्रीयन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत करणे, त्यांना कुठे अडीअडचणी असतील तर तिथं आपण सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून कसा सपोर्ट करता येईल, त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी कशी मदत करता येईल, त्यांना हँडहोल्डिंग कसं करता येईल, त्यांना मेंटरिंग कसं करता येईल, त्यांना वेगवेगळ्या मोठमोठ्या एक्सपोर्ट करायचे असतील तर त्यांना कसा सपोर्ट केला जाईल टेक्निकली, अशा पद्धतीने सॅटर्डे क्लबचं काम अख्ख्या महाराष्ट्रात चालतं आणि साधारणपणे 6000 उद्योजक याचे मेंबर आहेत। आणि असंच जसं आपण आता या पद्धतीनं बसलोय अशाच पद्धतीनं आपल्या महिन्यातनं 2 मीटिंग होतात आणि त्या 2 महिन्यातल्या मीटिंगमधनं हे जसं तुम्ही बसताय तसे मेंबर्स आपला व्यवसाय प्रेझेंट करतात आणि व्यवसाय प्रेझेंट केल्यानंतर समोरचा माणूस त्याच्या व्यवसायाची गोष्ट ऐकून तो आपल्याकडच्या मोबाईलच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा आपल्या माहितीतल्या लोकांना त्याचा व्यवसायाचा प्रसार करतो। थोडक्यात तो काय करतो, आपल्या व्यावसायिक मेंबरचा ब्रँड अँबॅसेडर होतो आणि आपल्याला ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्यांना तो त्या माध्यमातून सपोर्ट करतो। येत्या 20 सप्टेंबरला वेबसाईट आणि सातारा रिजन, वेबसाईट म्हणजे याच सॅटर्डे क्लबच्या ह्याच्यामधून जे सेल चालतात, जे ज्याच्या वेंडर्स असतात, बिल्डर असतात, आर्किटेक्ट असतात, असा एक सेल असतो आणि ह्यांच्या पण वेगळ्या मीटिंग होतात एकमेकांना व्यवसाय देण्यासाठी, देवाणघेवाण करण्यासाठी। तर वेबसाईट आणि सातारा रिजनमध्ये 300 मेंबर आहेत, व्यवसाय एकमेकांना देतात आणि 7 रिजन आहे, म्हणजे 7 चॅप्टर आहे। त्याच्यामध्ये साताऱ्यामध्ये 4 चॅप्टर आहे, एक वाईला, एक महाबळेश्वरला आहे, एक कराडला आहे, एक वडूजला आहे आणि फलटणला आहे। अशा माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये या उद्योजकांची व्यावसायिक देवाणघेवाण चाललेली असते। तर 20 सप्टेंबरला इंजिनिअरिंग डे म्हणून आपण सॅटर्डे क्लब आणि वेबसाईट सेल या पद्धतीने आयोजित केलेला आहे आणि 20 सप्टेंबर म्हणजे ऍक्च्युली 15 सप्टेंबरला हा मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जन्मदिन असतो आणि त्या निमित्तानं आपण सगळ्या भारतातील इंजिनियरना कृतज्ञता म्हणून इंजिनियर डे साजरा करत असतो। तर त्याच पद्धतीनं सॅटर्डे क्लब ग्लोबलच्या वेबसाईट या माध्यमातून आपल्या भारतीय इंजिनियर आणि सातारा मधील इंजिनियर यांना कृतज्ञता व्यक्त करणारे, त्यांचा सत्कार केला जाणार आहे। यासाठी आपले बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे येणार आहेत। त्याच्यानंतर कोरेगाव तालुक्याचे आमदार आणि कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष महेशजी शिंदे आणि स्वतः ते एक उद्योजक असल्यामुळं ते उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहे। आणि त्याचबरोबरीनं आपण एक पॅनल डिस्कशन ठेवणार आहे की साताऱ्यामधले जे उद्योजक आहेत आणि जे बाहेर आहेत, त्यांनी काहीतरी अचीव्ह केले आणि बाहेर फार मोठ्या प्रमाणात नाव कमवले, त्यांचा सत्कार आणि त्यांनी ते कसे घडले अशी एक जर्नी आम्ही सगळ्यांच्या समोर मांडणार आहे। तर ही कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा आहे। माझ्याबरोबर गिरीशजी गुगरे म्हणून आहेत, जे वेबसाईट सेलचे महाराष्ट्राचे हेड आहेत। सातारा रिजनचे रिजन हेड आहेत सचिन कुंभारजी, डेप्युटी रिजन हेड आहेत किशोर सूर्यवंशी, तसेच वेबसाईट सेल प्रमुख आहेत प्रतीक मालपुरे आणि आमचे सातारा रिजनचे चेअरपर्सन आणि या सगळ्या इव्हेंटचे ज्यांचे मेन आहेत असे प्रणित कुंद। तर अशी ही आमची सगळी टीम आहे, याच्या मागे आमची टीम काम करत असते। तर आमचं आव्हान असंच आहे की जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा तुमच्या माध्यमातून हा कार्यक्रम पोहोचवा आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही न विसरता वेळ काढा। साधारणपणे दुपारी 3 ते 8 असा कार्यक्रमाची रूपरेष आहे, वेळ आहे। तर तुम्ही सर्वांनी नक्की या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि आमचा जो मेसेज आहे, आमचे जे आम्ही कार्य केलेलं आहे आणि महाराष्ट्रीय व्यवसायी लोकांसाठी जे आम्ही काम करत आहे त्या कामाची प्रसार हा तुमच्या माध्यमातून सर्वांच्या पर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवा अशीच आम्ही तुम्हाला आवाहन करतो। त्या पद्धतीनं आपण साताऱ्यामध्ये हा घेतो। त्याच्या मागचं कारण काय की याची दृढ संकल्पना ती शिवाजी महाराजांची होती, जिथनं राज्य चालू झालं आणि महाराष्ट्र आपण भारतभर जे गाजतोय त्याला उद्दिष्ट देऊन आम्ही इंजिनियर्स डे साताऱ्यात घेत आहोत।
वेगवेगळ्या बांधकाम क्षेत्रातील जी काही तज्ज्ञ लोक आहेत ते त्या दिवशी मुलाखती देणार आहेत, वेगवेगळे संभाषण होणार आहेत. पूर्ण सगळ्या महाराष्ट्रभरातनं साधारणतः आमच्या हिशोबाने आम्ही रिजन्स म्हणतो, आमच्या इथं 25 रिजन आहेत, 25 पैकी 23 रिजनमधनं येत आहेत. म्हणजे तुम्हाला गुजरात, मध्य प्रदेशपासून, गोव्यापासून, कर्नाटकापासून महाराष्ट्रातले बांधकाम क्षेत्रामध्ये जेवढे व्यावसायिक वेगवेगळ्या स्वरूपात काम करतायत ती सगळी त्या दिवशी तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. आणि एक वेगळ्या प्रकारची वैचारिक देवाणघेवाण पण होणार आणि बिझनेसची पण देवाणघेवाण होणार आहे. असा एक आगळा वेगळा हा कार्यक्रम त्या दिवशी आहे. आणि हे सामाजिकदृष्ट्या आपण का करत आहोत की ज्याच्यामुळं एक आपण बिझनेस करत असताना लोकांना कसं गेलं पाहिजे, बांधकाम क्षेत्रामध्ये असणाऱ्या अडचणी काय आहेत, पुढचे येणारे उद्दिष्ट काय आहेत, इथं ज्या पद्धतीने मंत्रिपद आहेत, ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत, ज्या डेव्हलपमेंट होत आहेत, ज्या पद्धतीने देश वाढत निघालाय याशी संदर्भ कसा असला पाहिजे याची देवाणघेवाण आहे. तर तुम्हा लोकांना आव्हान असं करण्यात येईल की जे लोक साताऱ्यामध्ये आहेत त्या लोकांनी तुम्ही सर्वांनी आवर्जून एकदा या. त्या निमित्तानं तुम्हाला समजेल की सॅटर्डे क्लब पण काय करतोय, कसं समाजाची बांधिलकी आहे आणि त्याच पद्धतीने बांधकाम क्षेत्रामध्ये होऊ घातलेले बदल जे आहेत ते कसे आहेत. साधारणतः आता मला जेवढी माहिती आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, मुळात साधारणतः 4000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट आता गव्हर्नमेंटनं साताऱ्यात आणलेले आहेत. पण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने होत आहे ती डेव्हलपमेंट जर विचारात घेतली तर बरंच पोटेन्शियल इथं आहे. आणि ह्याच्यासाठी आपण जागरूक आणि सुजूक होणं फार गरजेचं आहे. आणि या संधीचा कसा फायदा घेता येऊ शकेल आणि आपली व्यवसाय वृद्धी कशी होऊ शकेल त्या निमित्तानं हा आमचा एक उपक्रम आहे. तर तुम्ही लोकांनी सगळ्यांनी या असं तुम्हाला एक आव्हान आम्ही सर्वजण करत आहोत, ज्याच्यामुळे वेगवेगळ्या विचारांची देवाणघेवाण करता येऊ शकेल. येणाऱ्या गोष्टीची ज्या काय आहेत त्या गोष्टी पण तुम्हाला स्थिर स्वरूपात तुम्हाला बघायला पण मिळतील.